विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा बी एड सी ई टी 2023 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत. 100 गुणांची सी ई टी सेलप्रमाणे सराव प्रश्नपत्रिका 4 आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये विद्यार्थी मित्रों, बुद्धिमत्ता 40 गुणांसाठी 40 प्रश्न, सामान्य ज्ञान 30 गुण 30 प्रश्न, शिक्षक अभिव्यक्ती ज्याला आपण शिक्षक कल चाचणी असंही म्हणतो 30 गुण, जे की 30 प्रश्न आपल्याला त्यातून विचारण्यात येतात. तर चला पाहूया 100 गुणांची ही प्रश्नपत्रिका. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रों, अजूनही जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रों, पहिलाच प्रश्न जो की लेटर सिरीज म्हणजे अक्षरमालेवर आधारित आहे. तर आपण इथं लेटर सिरीज पाहू शकता. ABCD वायपर्यंत इथे वरती दिलेली आहे. वरील अक्षरमालेतील उजवीकडून 10व्या अक्षराच्या डावीकडील 4थी अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितव्या क्रमांकावर येईल. विद्यार्थी मित्रों, आपल्याला यासाठी सर्व अक्षर मोजावी लागतील आणि त्याप्रमाणे डावीकडे आणि उजवीकडे ह्या दोन्ही बाबी पाहिल्यानंतर आपलं येणारं उत्तर ऑप्शन 1 19, 2 12, 3 20, 4 6. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 12 हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रजाहितदक्ष, ज्ञानवर्धक, रक्षणकर्ता, वृक्ष, स्वतंत्र या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरे आहेत. तर विद्यार्थी मित्रों, आपणास जोडाक्षरे माहीत आहेत. तर जोडाक्षरे म्हणजेच इथे तुम्ही पाहू शकता क्ष हे जोडाक्षर आहे. वर्धकमधलं ध, रक्षणकर्तामधलं त हे जोडाक्षर आहे. तर तसे अक्षरं या सर्व शब्दसमूहामध्ये किती वेळेस आलेत हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन 1 4 वेळेस, 2 3 वेळेस, 3 8 वेळेस, 4 9 वेळेस. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 अशा अक्षरे 9 वेळेस आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, एक अक्षर संख्यामाला आपल्याला दिलेली आहे ज्याला आपण नंबर सिरीज असं म्हणतो. 3 2 7 1 0 5 6 6 4 3 6 1 7 3 3 आणि 2. वरील अंकमालिकेतील ज्याला आपण अंकमालिका किंवा नंबर सिरीज असं म्हणतो, डावीकडून 6व्या अंकाचा वर्ग व उजवीकडून 7व्या अंकाचा वर्ग यातील फरक किती आहे. विद्यार्थी मित्रों, आपल्याला अगोदर डावीकडून आणि उजवीकडून असणारे जे अंक आहेत 6 आणि 7 नंबरचे ते अंक आपल्याला काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. नंतर त्यांचा वर्ग बनवायचा आहे आणि विद्यार्थी मित्रों, ते वर्गाचे जी संख्या येईल त्यातील मग काय करायचं, आपल्याला वजाबाकी करायची आहे दोघांची आणि येणारं आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 34, 2 0, 3 8, 4 16. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 16 हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल ते लिहा. विद्यार्थी मित्रों, आपल्याला इथे ग्रुप दिला आहे चिन्हांचा. तर या ग्रुपमध्ये आपल्याला सहसंबंध पाहून समोर येणारा जो प्रश्नचिन्ह दिलेला आहे तिथे कोणता ग्रुप येईल तो ग्रुप आपल्याला दर्शवायचा आहे, लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रों, सर्व आपण ऑप्शन 1 2 3 आणि 4 पाहिल्यानंतर 4 नंबरचा ग्रुप आपल्याला तिथे आलेला पाहायला मिळतो. तर ते चिन्ह आपल्याला अधिक, कमी, जास्त, भागिले आणि गुणिले हे चिन्ह आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, हरणाला ससा म्हटले, सशाला शेकरू म्हटले, शेकरूला साळींदर म्हटले, साळींदरला सांबर म्हटले, सांबराला अस्वल म्हटले, तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता. विद्यार्थी मित्रों, आपणास सर्वप्रथम महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता हे माहीत असणं गरजेचं आहे. आपणास माहीत आहे शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. तर शेकरूला काय म्हटले आहे, तो आपला राज्यप्राणी होय. तर विद्यार्थी मित्रों, शेकरूला इथे साळींदर असे म्हटले आहे. साळींदर म्हणजेच पॉर्कुपाईन जो की आपल्या परिचयाचा आहे. त्याच्या पाठीवरती काटे असतात आणि शत्रूने हल्ला केल्यानंतर तो काटे फेकत असतो हे आपणास माहीत आहे. तर साळींदर हा आपला इथे या सहसंबंधाप्रमाणे काय असणार आहे, राज्यप्राणी असणार आहे. तर ऑप्शनमध्ये साळींदर शोधूया. चला, ऑप्शन 1 शेकरू. तर जे विचारलं तेच कधी नसतं हे लक्षात ठेवा. शेकरू विचारलं आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यप्राणी, तर त्याचं उत्तर शेकरू कधीच असणार नाही. 2 सांबर, 3 ससा आणि 4 साळींदर. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 साळींदर करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, तो म्हणजेच आरशातील प्रतिमा ओळखा. इथं आपल्याला एक अक्षरांची जोडी दिली आहे म्हणजेच लेटर्सची जोडी दिली आहे, ते म्हणजेच कॅपिटल S आणि R. तर आरशात आपल्याला ते कसं दिसेल हे सांगायचं आहे.
त्यामध्ये आपण पाहू शकता ऑप्शन 1 RS असं ते होईल. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रो, आरशात जर आपण एखादी कुठली वस्तू पाहिली तर तिचा सिक्वेन्स म्हणजेच क्रम बदलतो. तर इथे आरसा जो आहे, आरशाच्या जवळ आर असेल तर आर हे आरशाच्या प्रतिमेत जर पाहिलं आपण तर ते आपल्याला काय झालेलं इन्व्हर्ट झालेलं पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न त्याच गटामधून म्हणजेच आरशातील आकृती आपल्याला ओळखायची, आरशातील प्रतिमा आपल्याला ओळखायची आहे. तर विद्यार्थी मित्रो, ही जी आकृती त्यांनी दिली UCP आणि 5 असे जे इथं दिले संख्या आणि अक्षरं, तर त्याची आपल्याला प्रतिमा सांगायची आहे. तर ती जी प्रतिमा आहे ती आपल्याला 2 नंबरच्या आकृतीप्रमाणे आरशातील आकृती मिळणार आहे. त्यानंतर पुढचं विद्यार्थी मित्रो, आपल्याला आरशातील प्रतिबिंबानंतर पाण्यातील प्रतिबिंब आपण इथे पाहू शकता. प्रश्न आकृतीच्या खाली असं चिन्ह दिलेलं आहे, ते पाण्यातील प्रतिबिंब दर्शवते. तर विद्यार्थी मित्रो, आकृती 1 साठी म्हणजेच प्रश्न आकृतीसाठी पाण्यातील प्रतिबिंब जे आहे ऑप्शन 4 प्रमाणे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, दुसरं जे इथं पक्षाची आपल्याला आकृती दिलेली आहे प्रश्न आकृती, त्याचं जे प्रतिबिंब आहे तर ते प्रतिबिंब आपल्याला ऑप्शन 4 प्रमाणे पाहायला मिळेल. व्यवस्थित निरीक्षण केलं असता आपल्याला ह्या बाबी निदर्शनास येतात, पाहता येतात. तर विद्यार्थी मित्रो, व्यवस्थित निरीक्षण करून आपण त्याला सॉल्व करायचं आहे, सोडवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अक्षय आरतीला म्हणाला, तुझ्या आईचे वडील हे माझ्या वडिलांचे वडील आहेत. तर अक्षय आरतीच्या आईचा कोण लागतो? 1 पुतण्या लागतो, 2 चुलता, 3 नातू, 4 भाचा. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 4 तो भाचा लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे? 1 14, 2 15, 3 10, 4 12. विद्यार्थी मित्रो, या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण किती आहेत ते मोजायचे आहेत. तर त्यांची संख्या 14 एवढी भरते. व्हिडिओ पॉज करून आपण ते मोजू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, खालील आकृतीत एकूण चौकोनांची संख्या किती आहे? तर विद्यार्थी मित्रो, त्रिकोणाची संख्या मोजल्यानंतर आपल्याला चौकोनांची संख्यासुद्धा मोजायची आहे. ऑप्शन 1 9, 2 6, 3 18, 4 15. विद्यार्थी मित्रो, त्रिकोण मोजून तुम्ही याची संख्या काढू शकता. तर विद्यार्थी मित्रो, त्रिकोणानंतर आपल्याला चौकोन मोजायचे आहेत. तर चौकोन मोजून आपण चौकोनांची संख्या काढू शकता. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कवायतीसाठी, याला आपण PT असं म्हणतो, कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत म्हणजे रांगांची संख्या तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जितक्या रांगा असतील तितकेच मुलं त्या रांगेमध्ये आहेत. जर प्रत्येक रांगेत 15 मुले असतील तर मैदानावरील कवायतीसाठीच्या सर्व मुलांची संख्या किती? तर विद्यार्थी मित्रो, हे सरळ आहे. त्यांनी सांगितलं की 15 मुले आहेत. अगोदर सांगितलं होतं की 15 मुले आणि जितके मुलं आहेत तितक्याच रांगा आहेत, म्हणजे 15 रांगा 15 मुले. तर 15 गुणिले 15 आपल्याला माहिती आहे तो 15चा वर्ग असणार आहे आणि तो म्हणजेच काय 225. ऑप्शन 1 225, 2 150, 3 250, 4 125. विद्यार्थी मित्रो, या संख्येला आपण ह्याला 225 असं म्हणतो. आपलं उत्तर 225 आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, ह्याला आपण 150 म्हणतो, ह्याला 250 म्हणतो व ह्याला 125 म्हणतो. ह्याही बाबी आपल्याला परिचयाच्या पाहिजेत, माहीत पाहिजेत. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे. तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल? तर विद्यार्थी मित्रो, तो अगोदर कोणत्या दिशेला पाठ करून उभा होता आणि नंतर किती वेळेस फिरला यावरून आपल्याला त्याची आत्ताची पोझिशन म्हणजे शेवटची पोझिशन आपल्याला म्हणता येईल ती आपल्याला काढता येते. तर विद्यार्थी मित्रो, 1 पश्चिम, 2 दक्षिण, 3 पूर्व, 4 उत्तर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 पूर्व हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, अहमद पश्चिमेला 18 किलोमीटर गेला, नंतर तो दक्षिणेला 11.5 किलोमीटर गेला, त्यानंतर पूर्वेला 6.5 किलोमीटर गेला, नंतर उत्तरेला 11.5 किलोमीटर जाऊन थांबला. तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे आपल्या स्क्रीनची किंवा आपण पॅड आपल्याकडे असेल तर विद्यार्थी मित्रो, आपण जो पॅडवरती लिहितो त्याची वरची दिशा जी आहे तर ती उत्तर दिशा असते. त्यानंतर
उजवीकडची जी दिशा आहे विद्यार्थी मित्रो आपल्या हाताची, तर ती पूर्व दिशा असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो खालची दिशा जी आहे ती दक्षिण दिशा आहे. तर विद्यार्थी मित्रो डावीकडची दिशा जी आहे पश्चिम दिशा आहे. तर यानुसार आपण त्या दिशा मांडून त्याच्या अंतर मांडून काय करायचं आहे, त्याचं शेवटचं अंतर म्हणजे पहिल्या टोकापासून शेवटचं अंतर तो किती पार झाला, किती अंतर गेला ते आपल्याला काढता येतं, शोधता येतं. ऑप्शन 1 11 किलोमीटर, 2 10.5 किलोमीटर, 3 12.5 किलोमीटर, 4 11.5 किलोमीटर. तर विद्यार्थी मित्रो त्याने जे अंतर पार केलेलं आहे ते ऑप्शन 4 11.5 किलोमीटर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न, मंदारचा जन्म 7 जुलै 2007ला शनिवारी झाला, तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? 1 सोमवारी, 2 मंगळवारी, 3 बुधवारी, 4 गुरुवारी. विद्यार्थी मित्रो कालगणनेवर आधारित हा प्रश्न. ऑप्शन 2 मंगळवारी त्याचा वाढदिवस येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, एक वर्षी 15 ऑगस्टला सोमवार होता, तर त्याच वर्षातील 6 सप्टेंबर कोणत्या वारी येईल? विद्यार्थी मित्रो 12 महिन्यातील सर्व जे महिने आहेत कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस म्हणजेच तारखा आहेत हे आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे 30 तारखेचे महिने कोणते, 31 तारखेचे महिने कोणते व 28 म्हणजेच फेब्रुवारी एकच महिना 28 तारखेचा असतो आणि जो लीप वर्षामध्ये 29 तारखेचा असतो. तर या बाबी आपल्याला परिचयाच्या पाहिजेत, माहीत पाहिजेत. ज्या दिवशी विद्यार्थी मित्रो 1 तारीख आणि 7 तारीख ह्या दोन्ही दिवशी काय होत असतात, वार तोच वार रिपीट होत असतो. म्हणजे सोमवार जर असेल 1 तारखेला तर आपल्याला 7व्या दिवशी तो सोमवार आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो त्याप्रमाणे ह्याला कॅल्क्युलेट करून आपल्याला 15 ऑगस्टला जो वार होता तर 6 सप्टेंबरला कोणता वार होता हे आपल्याला काढता येईल. ऑप्शन 1 गुरुवार, 2 सोमवार, 3 मंगळवार, 4 बुधवार. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 मंगळवार करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रो खालील 2 प्रश्नासाठी आपल्याला कॉमन सूचना आहे, ती म्हणजेच आपल्याला तंतोतंत जुळणारी आकृती ओळखायची आहे. तर प्रश्न आकृती तुम्ही पाहू शकता, इथे एक वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये काही जॉमेट्रिक फिगर्स म्हणजे भौमितिक आकृत्या दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रो त्याला मॅच होणारी आकृती कोणती असा हा प्रश्न आहे. तर आपल्याला मॅच होणारी आकृती काय करायची आहे, शोधायची आहे, जुळवायची आहे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 ही करेक्ट फिगर आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या आकृतीसाठी आपल्याला सर्व आकृत्या आपण चेक केल्यानंतर पाहिल्यानंतर आपल्याला मिळणारी जी आकृती विद्यार्थी मित्रो ती म्हणजेच ऑप्शन 2 ही होय. तर अशा प्रकारे आपल्याला तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या म्हणजे सारख्या दिसणाऱ्या आकृत्या शोधायच्या असतात, जुळवायच्या असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, एका रांगेत सविताच्या उजवीकडे 15 मुली व डावीकडे 11 मुली उभ्या आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा क्रमांक कितवा असेल? ऑप्शन 1 12, 2 13, 3 14, 4 15. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 14वा क्रमांक असेल. विद्यार्थी मित्रो परत तंतोतंत जुळणाऱ्या 2 आकृत्या आपल्याला शोधायच्या आहेत. प्रश्न जो पहिला आहे विद्यार्थी मित्रो आपण पाहू शकता, इथे एक मास्क सारखं चेहऱ्यासारखा आपल्याला आकृती दिलेली आहे. तर त्याच्यासारखी तंतोतंत दिसणारी जी आकृती आहे ती आपल्याला ऑप्शन 3 पाहता येते. तर विद्यार्थी मित्रो ह्या ज्या रेषा आहेत दातासारख्या त्या आपल्याला 3 पाहिजे आहेत. इथं त्या 2 आहेत, त्यानंतर इथं पण 2 आहेत आणि इथं तर फार ॲक्यूट आहेत, जवळजवळ आहेत. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 ही आपली करेक्ट आकृती होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरी जी आकृती आहे प्रश्नाकृती, त्यासाठी आपली तंतोतंत असणारी जी आकृती आहे ती आपल्याला उत्तरामधून शोधायची आहे आणि ऑप्शन 4 ती आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो तंतोतंत आकृत्या आपण शोधावायच्या आहेत. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आरशातील प्रतिमा ओळखा. आपल्याला 2 अक्षरं म्हणजे लेटर्स दिलेत, ते म्हणजेच कॅपिटल NB आरशाचं चिन्ह दिलेलं आहे. तर ऑप्शन 2 ही आकृती विद्यार्थी मित्रो याची आरशातील प्रतिमा होय. आपणास माहीत आहे हे जे अक्षर आहेत ते त्यांचा क्रम बदलतात कशामध्ये, आरशामध्ये. परंतु ही जर खालची म्हणजेच पाण्यातील प्रतिमा असते तर त्याचा क्रम न बदलता अक्षर आपल्याला काय झाले असते पाहायला मिळाले असते, फक्त ते उलटे झाले असते म्हणजेच खाली पडले असते. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रो त्यामध्ये आपल्याला आकृती काय करायची आहे सांगायची आहे. तर ऑप्शन 4 ही जी आकृती आहे ती आपलं उत्तर आकृती ठरते.
पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आपल्याला पाण्यातील प्रतिमा ओळखायची आहे. 245 हे इंग्रजी अंक आपल्याला दिलेले आहेत विद्यार्थी मित्रो. तर आपल्याला त्याची पाण्यातील प्रतिमा म्हणजेच आकृती कशी असेल ते आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन 4 ती आकृती असणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपण इथे पाहू शकता 5 हा अंक उलटा झालेला आहे, त्यानंतर 4 हा अंक उलटा झालेला आहे, त्यानंतर 2 हा अंक जशाला तसा आहे. म्हणजेच पाण्यातील प्रतिमेमध्ये अंक त्यांची जागा बदलत नाहीत, ते फक्त उलटे होतात, म्हणजे ते पडतात खाली. इथे ते खाली पडतात. तर हीच आकृती जर आरशातील आकृती असती तर त्यांनी क्रम बदलला असता, जागा बदलली असती. ही बाब आपण लक्षात ठेवावी. विद्यार्थी मित्रो, आजच्या प्रश्नावलीतील आपल्या पहिल्या घटकातील म्हणजेच बुद्धिमत्तेमधील शेवटचा प्रश्न म्हणजे 40वा प्रश्न. विद्यार्थी मित्रो, इथं परत आपल्याला आकृत्यांचा सिक्वेन्स दिलेला आहे. आपल्याला सिक्वेन्स लक्षात घेऊन म्हणजे पहिल्या 2मध्ये काय बदल झाला, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यात काय बदल झाला आणि येणारी आकृती आपल्या उत्तर आकृतीतील पर्यायामधून कोणती येईल, हा असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रो, आपण इथे पाहिलं 2 बाण आहेत, एक लेफ्टला जातोय, एक राईटला जातोय. त्यानंतर आकृती फिरली, म्हणजेच बाण काय झाले, जे आडवे होते, जे हॉरिझॉन्टल होते ते व्हर्टिकल झाले, म्हणजे उभे झाले. त्यानंतर परत ते आडवे झाले, तर आता बाण काय होतील, परत उभे होतील आणि ते विरुद्ध दिशेला राहतील. ही बाब आपण लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो, आपलं येणारं जे उत्तर आहे ते काय असणार आहे, ऑप्शन 4 असणार आहे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 हे पण बाण काय आहेत, व्हर्टिकल आहेत. पण लक्षात घ्या, इथं चौकोन आहे, आपल्याला इथं चौकोन नको आहे, तिथं आपल्याला गोल पाहिजे. तिन्ही आकृत्यामध्ये जर गोल असेल तर चौथ्या आकृतीमध्ये चौकोन येणार नाही. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपला पुढचा सेक्शन कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सेक्शन बदलतो, ही गोष्ट लक्षात घ्या. तर कंटिन्यू प्रश्न असतात. तर 41वा प्रश्न आपला दुसरा सेक्शन सामान्य ज्ञान या भागातून आपल्याला पाहायला मिळतो. तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास म्हणतात? 1 दादासाहेब फाळके, 2 गोनी दांडेकर, 3 पु ल देशपांडे, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला? 1 अल्फ्रेड नोबेल, 2 रॉजर बेकन, 3 पी.सी. रे, 4 रुडॉल्फ डिझेल. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 रुडॉल्फ डिझेल यांनी डिझेल इंजिनचा शोध लावला व त्यांच्याच नावावरून त्यांना नाव देण्यात आलं, डिझेल इंजिन. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, फटका या काव्य प्रकाराचे जनक कोणास म्हणतात? 1 अनंत घोलप, 2 बाबा भांड, 3 विवा शिरवाडकर, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 अनंत घोलप, ज्यांना आपण अनंत फंदी असंही म्हणतो, तर त्यांना फटका या काव्य प्रकारचे काय म्हणतात, जनक म्हणतात. ही बाब आपण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, व्हॉलीबॉल खेळातील बॉलचे वजन किती ग्राम असते? 1 270 ते 280 ग्राम, 2 200 ते 250 ग्राम, 3 400 ते 600 ग्राम आणि 4 100 ग्राम. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 270 ते 280 ग्राम आपल्याला वजन व्हॉलीबॉलचं पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रो, जो आपण व्हॉलीबॉल खेळत असतो हे वजन जे आहे हे पासिंग बॉलचं आहे, हे लक्षात घ्या. तर दुसरा जो बॉल असतो विद्यार्थी मित्रो एकदम जड असणारा, तोही बॉल आपल्या परिचयाचा असेल तर त्याचं वजन जास्त असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. व्हॉलीबॉल हा पासिंग बॉल आहे, त्याचं वजन इथं सांगण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? 1 क जीवनसत्व, 2 ब जीवनसत्व, 3 ड जीवनसत्व, 4 अ जीवनसत्व. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 क जीवनसत्व आपल्याला आवळ्यामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न, नीलक्रांती कशाच्या उत्पादनात वाढ असते? 1 दुधाच्या उत्पादनात, 2 धान्याच्या, 3 मत्स्य म्हणजे माशाच्या उत्पादनात आणि 4 तेलबियांच्या उत्पादनात. विद्यार्थी मित्रो, नीलक्रांती म्हणजे मत्स्य उत्पादनात वाढ होय. तर श्वेतक्रांती म्हणजे दूध उत्पादनात वाढ, हरित क्रांती म्हणजे धान्य उत्पादनात, तर पीतक्रांती म्हणजेच तेलबिया उत्पादनात वाढ. ह्या बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात शिक्षक दिन कधी साजरा करतात? 1 5 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर, 3 15 ऑगस्ट, 4 26 जानेवारी. विद्यार्थी मित्रो, 5 सप्टेंबर हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवलेला पहिला मराठी चित्रपट कोणता? 1 सॉस, 2 चिमणी पाखरे, 3 सैराट, 4 माऊली. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 सॉस हा पहिला मराठी चित्रपट होता जो की ऑस्कर या पुरस्कारासाठी त्याचं नामांकन झालं होतं
नॉमिनेशन झालं होतं. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती कोणती? 1 हडप्पा, 2 हिंदू, 3 सिंधू, 4 यापैकी नाही. ऑप्शन 1 हडप्पा ही भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती, ज्याला आपण नागरी संस्कृती असं म्हणतो, आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यातील आहे? 1 गोवा राज्यातील, 2 तमिळनाडू, 3 गुजरात, 4 राजस्थान. ऑप्शन 2 तमिळनाडू हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, कांगारू हा प्राणी कोणत्या खंडात आढळतो? 1 आफ्रिका खंडात, 2 ऑस्ट्रेलिया खंडात, 3 आफ्रिका खंडामध्ये. ऑप्शन 3 आफ्रिका डबल झालं होतं ते आशिया, 4 अमेरिका. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे कांगारू हा ऑस्ट्रेलिया खंडात आढळतो. तर ऑस्ट्रेलिया खंड तसेच देशही आहे, तर तो ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे हे आपणास माहीत आहे. ऑप्शन 2 ऑस्ट्रेलिया करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? 1 शरयू नदीकाठी, 2 भद्रावती, 3 यमुना, 4 कोसी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 शरयू हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखास काय म्हणतात? 1 सरन्यायाधीश, 2 न्यायाधीश, 3 मुख्य लेखापाल, 4 लेखापाल. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 सरन्यायाधीश करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? 1 78%, 2 21%, 3 0.3%, 4 0.7%. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 21% करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मानवी चेहऱ्यात हाडांची संख्या किती? 1 6, 2 14, 3 28, 4 33. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 14 हाडं आपल्याला मानवी चेहऱ्यामध्ये पाहायला मिळतात. 6 हाडे आपल्याला मानवी कानामध्ये पाहायला मिळतात. 28 हाडे विद्यार्थी मित्रो मानवी डोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर 33 हाडे जे आहेत विद्यार्थी मित्रो, आपला पाठीचा जो कणा असतो, पाठीच्या कणामध्ये आपल्याला 33 हाडे पाहायला मिळतात. ह्याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो? 1 मलेरिया, 2 रेबीज, 3 कांजण्या, 4 कॉलेरा. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 मलेरिया हे करेक्ट उत्तर आहे. ॲनोफिलिस नावाची जी मादी असते, मच्छरांची मादी, तिच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो. तर ऑप्शन 1 मलेरिया हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात किती मणके असतात? 1 33, 2 30, 4 2 30, 3 24, 4 6. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 33 मणके, ज्याला आपण व्हर्टिब्री असं म्हणत असतो, आणि पाठीच्या कण्याला व्हर्टिबल कॉलम. तर 33 हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे? 1 पॅरिसला, 2 जिनेवाला, 3 हेगला, 4 न्यूयॉर्कला. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 पॅरिस हे करेक्ट उत्तर. तर जिनेवा आपल्या परिचयाचे विद्यार्थी मित्रो, जेथे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. हेग जेथे ज्याला आपण जागतिक न्यायालय असं म्हणतो विद्यार्थी मित्रो, वर्ल्ड कोर्ट, तर त्याचं कार्यालय आपल्याला हेग येथे पाहायला मिळते. तर न्यूयॉर्क येथे आपल्याला स्वातंत्र्य देवतेचा पुतळा पाहायला मिळतो. ऑप्शन 1 पॅरिस करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तेलबियांचा राजा असे कोणत्या पिकास म्हणतात? 1 भुईमुगाला, 2 मोहरीला, 3 करडीला, 4 तिळाला. विद्यार्थी मित्रो, भुईमुग या पिकास आपण तेलबियांचा राजा असं म्हणतो, कारण मॅक्झिमम तेल भुईमुगावरून आपल्याला मिळालेले पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न, रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले? 1 शेरशाह सुरी, 2 मौर्य, 3 अकबर, 4 यापैकी नाही. ऑप्शन 1 शेरशाह सुरी हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तृतीयरत्न हे नाटक कोणी लिहिले? 1 महात्मा फुले, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 विनोबा भावे, 4 लोकमान्य टिळक. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 महात्मा फुले यांनी तृतीयरत्न हे नाटक लिहिले. तसेच विद्यार्थी मित्रो, गुलामगिरी व शेतकऱ्यांचा आसूड ही पुस्तकंही महात्मा फुले यांनी लिहिलेली आहेत. ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, आपल्या देशात कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे?
1 न्यायालयाला, 2 राज्यसभेला, 3 संसदेला, 4 विधानसभेला. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 संसदेला म्हणजेच लोकसभेला तो अधिकार आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो? 1 गव्हावर, 2 तांदळावर, 3 बटाट्यावर, 4 ऊसावर. ऑप्शन 1 गहू करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, बहिणाबाई चौधरी यांच्या कोणत्या बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत? 1 अहिराणी भाषा, 2 मराठी भाषा, 3 संस्कृत भाषा, 4 कोकणी भाषा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 अहिराणी भाषा ही करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, आपले राष्ट्रीय स्मारक कोणते आहे? 1 लाल किल्ला, 2 इंडिया गेट, 3 ताजमहल, 4 कुतुब मिनार. ऑप्शन 2 इंडिया गेट हे जे मुंबई येथे स्थित आहे ते आपले राष्ट्रीय स्मारक होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य कोणते? 1 सत्यमेव जयते, 2 वंदे मातरम, 3 सत्य विजयस्तु, 4 यापैकी नाही. ऑप्शन 1 सत्यमेव जयते हे आपले भारताचे ब्रीदवाक्य होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता वायू असतो? 1 हायड्रोजन, 2 नायट्रोजन, 3 ऑक्सिजन, 4 हेलियम. ऑप्शन 2 नायट्रोजन हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? 1 नाईल नदी, 2 ॲमेझॉन, 3 रेवडी, 4 थेम्स. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे हे आपणास माहीत आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, ॲमेझॉन ही जगातील सर्वात रुंद नदी आहे, ज्याला आपण वाईड असं म्हणतो, वाईडन ऑर वाईड. तर विद्यार्थी मित्रो, वाईडन असलेली आपल्याला थेम्स नदी, ॲमेझॉन नदी पाहायला मिळते. तर थेम्स ही जी नदी आहे जी लंडन शहराजवळून वाहते विद्यार्थी मित्रो, तर ही जगातील सर्वात क्लीन नदी आहे हे लक्षात घ्या. म्हणजे एकदम स्वच्छ नदी जर जगात कोणती असेल तर ती थेम्स नावाची नदी आहे, जी की ब्रिटनमध्ये म्हणजेच इंग्लंडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न, झाडांची पाने कोणत्या घटकामुळे हिरवी दिसतात? 1 हरितद्रव्य, 2 तंतुकणिका, 3 लयकारिका, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 हरितद्रव्य ज्याला आपण क्लोरोफिल असं म्हणत असतो, तर क्लोरोफिल ए या घटकामुळे आपल्याला हरितद्रव्य ज्याला आपण म्हणतो, तर त्यामुळे आपल्याला पानांचा रंग जो आहे झाडांच्या तो हिरवा पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास तांदळाचे कोठार असे म्हणतात? 1 रायगड जिल्ह्यास, 2 रत्नागिरी, 3 सिंधुदुर्ग, 4 ठाणे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 रायगड जिल्ह्यास आपण तांदळाचे कोठार असे म्हणतो, ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सेक्शन चेंज झालेला आहे लक्षात घ्या. 71 तुम्ही शाळेत फावल्या वेळेत काय कराल? 1 शिक्षकांच्या खोलीत विश्रांती घ्याल म्हणजेच आराम कराल, 2 ग्रंथालयातील मासिके वाचत बसाल, 3 कार्यालयातील कारकुनाशी गप्पा मारत बसाल, बोलत बसाल, 4 विद्यार्थ्यांचे गृहकार्य म्हणजेच होमवर्क तपासत बसाल. विद्यार्थी मित्रो, वेळेचा उपयोग तसेच आपली ती निकडही आहे, गरज आहे, तर ऑप्शन 4 होमवर्क चेक करणे हा आपला सर्वोत्तम पर्याय होय. पुढचा प्रश्न, शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात, कशासाठी विचारतात? 1 विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्यासाठी, 2 शिस्त पाळण्यासाठी, 3 विद्यार्थ्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणजेच वेधून घेण्यासाठी, आणि 4 शिकवण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 त्यांचे लक्ष, त्यांचे अवधान केंद्रित करणे हा एक त्याच्यामागचा हेतू असतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, तुम्हाला शिकवण्याचा व्यवसाय आवडतो कारण त्याची जबाबदारी कमी असते म्हणून, 2 त्यात तुम्हाला रस आहे म्हणून, 3 हे काम सोपे आहे म्हणून, 4 यात अधिक सुट्ट्या असतात म्हणून. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 आपल्याला रस आहे म्हणूनच आपण B.Ed करणार आहोत, तसंच आपण शिक्षकही होणार आहोत ही बाब आपण लक्षात ठेवा. शिक्षकांना जास्त सुट्ट्या असतात, हे काम सोपं आहे, जबाबदारी काही जोखीम नाही, तर या सबऑर्डिनेट बाबी आहेत म्हणजेच इतर बाबी आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मुख्य बाब त्यात आपल्याला रस आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवण्यासाठी कसे प्रेरित केले पाहिजे? 1 निवडलेला अभ्यासक्रम पूर्ण करून, 2 आकस्मिक अभ्यास देऊन, 3 गहन अभ्यास करून घेऊन, 4 पाठ करून शिकणे याद्वारे. विद्यार्थी मित्रो, गहन अभ्यास त्यांनी अभ्यास जो केलेला आहे त्यांचा तो लक्षात राहील, कशा प्रकारे त्याला लक्षात ठेवता येईल, रिमाइंड करता येईल, हे पाहून आपल्याला काय करावं लागेल, त्याला शिकवावं लागेल. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या गैरहजेरीच्या सवयीसंदर्भात आपलं कोणती बाब आपल्याला योग्य वाटते? 1 मुख्याध्यापक आणि पालकांनी काळजी करावी,
2. शाळेच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या शिस्तीनुसार त्यांच्यावर कार्यवाही करावी. 3. शिक्षकांनी ती गंभीर समस्या समजून त्या संदर्भात कार्यवाही करावी. 4. त्यांना नियमित विद्यार्थ्याच्या संदर्भात वर्गखोलीत कमी प्राधान्य दिले पाहिजे. तर ऑप्शन 3, शिक्षकांनी जातीने लक्ष देऊन तो विद्यार्थी काय येत नाहीत, त्याच्या काय अडचणी आहेत ही बाब जाणून घेणं गरजेचं आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, अभ्यासक्रमातील उपक्रमांच्या संघटनेची जबाबदारी कोणाकडे ठेवावी? 1. मुख्याध्यापकाकडे. 2. या कामासाठी ज्या शिक्षकाची नियुक्ती केली जाते त्याच्याकडे. 3. त्यात रस घेणाऱ्या शिक्षकाकडे. आणि 4. सर्व शिक्षकाकडे. तर ऑप्शन 3, त्यात रस घेणारे जे शिक्षक आहेत, मग अभ्यासक्रमाच्या संदर्भात जे जे उपक्रम असतील तर रस घेणाऱ्या शिक्षकाकडे ती जबाबदारी दिल्यानंतर ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ती पेलवतील आणि यशस्वी करतील. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षकांनी शिकवलेल्या पुस्तकातून जेव्हा विद्यार्थी काही वेगळ्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते विद्यार्थी असावेत. 1. कोणत्या प्रकारचे विद्यार्थी असावेत ते सांगायचे आहे. या विषयावरील काही पुस्तकांचा सल्ला घेण्यास निरुत्साही असणारे विद्यार्थी. 2. या विषयावरील इतर काही पुस्तकांचा सल्ला घेण्यास प्रोत्साहन दिले जाणारे विद्यार्थी. 3. कालावधीनंतर त्यांच्या शिक्षकांशी बोलण्याची सूचना केली. 4. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी वर्गखोलीतील नोट्सचे पालन करण्याचे सुचवले. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2, या विषयावरील इतर काही पुस्तकांचा सल्ला घेण्यास प्रोत्साहन दिले जाणारे विद्यार्थी म्हणजे ज्यांना वाचनाची आवड आहे, अवांतर वाचन जे करतात अशा प्रकारचे विद्यार्थी हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. 1. अध्यापन कार्य आयोजित करणे. 2. वर्गात व्याख्यान देणे. 3. मुलांची काळजी घेणे. 4. विद्यार्थ्याचे मूल्यमापन करणे. तर या बाबी विद्यार्थ्याच्या सर्व कराव्याच लागतात, ही बाब लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्र, सगळ्यात महत्त्वाचं काम शिक्षणाचं म्हणजेच अध्यापनाचं, ज्याला आपण शिकवण्याचं म्हणतो, ते कार्य आयोजित करणे हे शिक्षकाचं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे, काम आहे आणि ते त्याला नियमित दररोज करावेच लागते, ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा, शिक्षक कसा असावा? 1. तो प्रामाणिक असला पाहिजे. 2. मेहनती असणं गरजेचं आहे. 3. तो वक्तशीर असणं गरजेचं आहे. 4. वक्तशीर असणं गरजेचं आहे. आणि 3. कर्तव्यदक्ष असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 3 कर्तव्यदक्ष हे उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्र, ह्या तिन्ही बाबी आपोआप येतील जर तो कर्तव्यदक्ष असेल. म्हणजे कर्तव्यदक्ष सर्वसमावेशक शब्द होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शालेय शिक्षणाची गुणवत्ता केवळ यावर अवलंबून असते. 1. पायाभूत सुविधा. 2. आर्थिक तरतुदी. 3. आंतरराष्ट्रीय समर्थन. 4. शिक्षकांच्या शिक्षणाची गुणवत्ता. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मूलभूत शिक्षणाची कल्पना याद्वारे मांडली जाते. 1. डॉक्टर झाकीर हुसेन यांच्याद्वारे. 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याद्वारे. 3. महात्मा गांधी. 4. रवींद्रनाथ टागोर. विद्यार्थी मित्र, मूलभूत शिक्षण महात्मा गांधी यांच्याद्वारे मांडण्यात आलेली संकल्पना होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेचे सर्वात महत्त्वाचे सूचक आहे. 1. शाळेच्या पायाभूत सुविधा म्हणजेच मूलभूत सुविधा. 2. वर्गव्यवस्था. 3. पाठ्यपुस्तके आणि अध्यापन शिक्षण साहित्य. 4. विद्यार्थी उपलब्धी पातळी. एखाद्या शाळेत विद्यार्थी किती आहेत यावरूनच त्या शाळेचे आपल्याला मूल्यमापन करता येते, शाळा कशा प्रकारे आहे ते सांगता येते. तर ऑप्शन 4 जास्त विद्यार्थी संख्या चांगली शाळा हा निष्कर्ष आपल्याला काढता येतो. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या शिकण्याशी संबंधित समस्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे 1. मेहनतीची सूचना देणे. 2. ग्रंथालयातील परिवेक्ष अभ्यास वाढवणे. 3. खाजगी शिकवणीसाठी त्यांना सूचना करणे. 4. निदान शिकवणे. त्यांना ॲनालिसिस म्हणजे निदान करायचं शिकवल्यानंतर त्यांना अध्ययन जे आहे, ज्याला आपण शिकणे म्हणतो, ते काम सोपे होते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सेवारत शिक्षकांचे प्रशिक्षण याद्वारे अधिक प्रभावी केले जाऊ शकते. 1. प्रशिक्षण पॅकेज वापरणे जे आगाऊ तयार केलेले आहे. 2. हा निवासी कार्यक्रम बनवणे. 3. सहकारी दृष्टिकोन वापरणे. 4. प्रशिक्षण फॉलोअप प्रक्रियेचा सराव करणे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, बालकामगार प्रतिबंध कायदा 1986 आपल्याला काय सांगतो? 1. बालकाच्या 14 वर्षापर्यंत सर्व प्रकारच्या बालमजुरी बंदी घालणं हा कायदा प्रस्थापित करतो, सांगतो. 2. केवळ जोखीम असणाऱ्या ठिकाणी बालकामगारांना प्रतिबंधित करतो. 3. केवळ शाळेच्या वेळेत बालकामगारांना
प्रतिबंधित करतो आणि 4 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मालकावर लादून बालमजुरीला प्रतिबंध करतो. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. तर सगळ्या प्रकारची बालमजुरी ही थांबलीच पाहिजे. तर हे ज्या बाबी आहेत म्हणजेच काय, तर जोखीम असलेल्या ठिकाणी मुलांना काम करू देऊ नये, म्हणजे जिथं जोखीम नाही तिथं करू द्यावे असा ह्याचा अर्थ होतो. हे चुकीचं आहे. केवळ शाळेव्यतिरिक्त काम करायला काही हरकत नाही, तेही चुकीचं आहे. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्याच्या मालकावर लादून त्याला बालमजुरी प्रतिबंधित करतो, हेही चुकीचं आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शाळामध्ये पर्यावरण शिक्षण दिले पाहिजे कारण 1 त्याचा पर्यावरणीय प्रदूषणावर परिणाम होईल, 2 हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, 3 ते शिक्षकांना नोकरी देईल, 4 पर्यावरणापासून वाचू शकत नाही. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, नवोदय शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत कशामुळं? 1 ग्रामीण भागातील शाळेची संख्या वाढवण्यासाठी, 2 ग्रामीण भागात चांगले शिक्षण देण्यासाठी, 3 सर्व शिक्षा अभियान पूर्ण करण्यासाठी, ग्रामीण भागातील शिक्षणाचा अपव्यय तपासण्यासाठी. ऑप्शन 2 चांगल्या एक दर्जेदार शिक्षण देण्याचं काम नवोदय शाळा करतात, त्यासाठी त्यांची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिकवणे चांगले आहे कारण यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो, 2 हे शिकणे सोपे करते, 3 हे कौटुंबिक विकासासाठी उपयुक्त आहे, 4 हे मुलांना नैसर्गिक वातावरणात शिकण्यास मदत करते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, प्राथमिक स्तरावर महिला अधिक चांगल्या शिक्षिका आहेत कारण 1 ते मुलांशी अधिक संयमाने वागतात, 2 ते कमी पगारावर काम करतात, 3 या व्यवसायात उच्च पात्रता आवश्यक नाही आणि 4 त्यांना इतर व्यवसायात कमी संधी असतात म्हणून. तर महिला ज्या आहेत त्या मुलांशी अधिक संयमाने वागतात. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या 4ही व्यवसायामध्ये तुमची निवड झाली आहे, तुम्हाला कुठे जायला आवडेल? 1 शिक्षक, 2 पोलीस, 3 सैन्य, 4 बँक. तर सर्व क्षेत्र हे चांगले क्षेत्र आहेत विद्यार्थी मित्रो, परंतु आपण ज्यासाठी आवेदन केलं आहे ते म्हणजे BEd CET, तर आपण शिक्षक होण्यासाठी आवेदन केलेलं आहे. ऑप्शन 1 शिक्षक हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्लॅकबोर्डवर लिहिताना सर्वात महत्त्वाचे काय आहे? 1 चांगले लेखन करणे, 2 लेखनात स्पष्टता असणे, 3 मोठ्या अक्षरात लिहिणे, 4 छोट्या अक्षरात लिहिणे. तर चांगले लेखन करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, काही विद्यार्थी शिक्षक दिनी तुम्हाला ग्रीटिंग कार्ड पाठवतात, 1 काहीही करू नका, 2 त्यांना धन्यवाद म्हणा, 3 त्यांना पैसे वाया घालू नका असे सांगा, 4 त्यांना शुभेच्छा द्या. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एक विद्यार्थी तुमच्या वर्गात उशिरा येतो, मग तुम्ही काय कराल? 1 पालकांना कळवाल, 2 त्याला शिक्षा कराल, 3 कारण जाणून घेण्याचा प्रयत्न कराल, 4 तिकडे दुर्लक्ष कराल. ऑप्शन 3 कारण जाणून घेण्याचा प्रयत्न कराल आणि जर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येत असेल तर नक्कीच सॉल्व्ह कराल. त्यानंतर पुढचा प्रश्न, जेव्हा विद्यार्थी नापास होतात तेव्हा असे समजू शकतो की 1 प्रणाली म्हणजे सिस्टीम ज्याला आपण म्हणतो अयशस्वी झाली आहे, 2 शिक्षकांचे अपयश, 3 पाठ्यपुस्तके अयशस्वी झाले आहेत, 4 वैयक्तिक विद्यार्थ्याचे अपयश. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना गृहकार्य देण्याचे फायदा होतो, काय फायदा होतो? त्यांना घरी व्यस्त ठेवता येते, 2 त्यांना घरी अभ्यास करण्यासाठी आपण देत असतो, 3 त्यांची प्रगती तपासली जाऊ शकते आणि 4 स्वय अभ्यासाची सवय लागते, म्हणजेच ज्याला आपण सेल्फ स्टडी असं म्हणत असतो, ती सर्वात महत्त्वाची आहे, त्यातून विद्यार्थ्यांचा विकास होतो. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, एकात्मिक शिक्षणाचे यश यावर अवलंबून आहे, 1 समुदायाचा पाठिंबा, 2 पाठ्यपुस्तकांची श्रेष्ठता, 3 अध्यापन साहित्याचा उच्च दर्जा आणि शिक्षकांच्या वृत्तीतील बदल. ऑप्शन 2 पाठ्यपुस्तकांची श्रेष्ठता हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शालेय शिक्षणाची गुणवत्ता केवळ यावर अवलंबून असते, 1 पायाभूत सुविधा, 2 आर्थिक तरतुदी, 3 आंतरराष्ट्रीय समर्थन, 4 शिक्षकांच्या शिक्षणाची गुणवत्ता, म्हणजे ज्याला आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हता असं म्हणतो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकामध्ये गंभीर दोष असतो तो म्हणजे 1 शारीरिकदृष्ट्या अपंग असणे, 2 निम्न सामाजिक आर्थिक स्थितीशी संबंधित असणे, 3 कमकुवत व्यक्तिमत्व असणे आणि 4 अपरिपक्व मानसिक विकास असणे. तर विद्यार्थी मित्रो, अपरिपक्व मानसिक विकास असणे
म्हणजेच पूर्णपणे परिपक्व झालेला शिक्षक जर नसेल तर ते एक गंभीर दोष मानला जातो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. सेकंड लास्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रो, शिक्षकाचे यश आहे 1. विद्यार्थ्याची उच्च कामगिरी, 2. त्याच्या किंवा तिच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले गुण, 3. त्याची किंवा तिची चांगली शिकवण आणि 4. त्याचे किंवा तिचे चांगले चारित्र्य. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न म्हणजेच 100वा प्रश्न. तुमच्या शाळेत दीपावली जत्रा आयोजित केली जात आहे. तुम्हाला काय करायला आवडेल? 1. फक्त जत्रेला भेट देण्यासाठी तुम्ही शाळेत जाल. 2. त्यात कार्यात सहभाग घ्याल. 3. काहीतरी विकण्यासाठी दुकान आपण किरायाने घ्याल. आणि 4. पाहुण्यांना मोफत पाणी आपल्याला देता येईल, यामुळे आपण खुश व्हाल. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 ती यात्रा आपल्या शाळेने भरवली आहे, शाळेने आयोजित केली आहे, तर त्यामध्ये आपल्याला तिला संपन्न करण्यासाठी जे टास्क घ्यायचं आहे, काम करायचं आहे, त्यात आपला सहभाग नक्कीच असला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन 2 कार्यात भाग घेणे हे आपलं अति योग्य असणारं काय ठरेल? कार्य ठरेल. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपली आजची प्रश्नावली संपते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तसेच विद्यार्थी मित्रो, अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. परीक्षा जवळ येत आहे, अभ्यास वाढवा. आमच्या चॅनलला ट्यून राहा. सर्व प्रकारच्या अपडेट्स आपणाला मिळत राहतील. लवकरच भेटूया पुढच्या 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.